जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। शिल प्रभुपाद की जय। श्रीमद्भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 7 द्रोणपुत्राला दंड। श्लोक क्रमांक 43। उवाच चासहन्तस्य बन्धनानयनं सती मुच्यतामेष ब्राह्मणो नितराम गुरु। अश्वत्थामाला दोराने बांधून आणलेले तिला सहन झाले नाही आणि ती सती म्हणाली, त्याला सोडून द्या, तो ब्राह्मण आहे आणि आमचा गुरु आहे. तात्पर्य, अश्वत्थामाला जेव्हा द्रौपदीसमोर आणले तेव्हा तो ब्राह्मण आणि गुरुपुत्र असता त्याला एखाद्या अपराध्यासारखे बांधून आपल्या समोर आणणे तिला सहन झाले नाही. अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र असल्याचे माहीत असूनही अर्जुनाने त्याला बांधले होते. भगवान श्रीकृष्णांना देखील हे माहीत होतेच, परंतु तो ब्राह्मणपुत्र आहे याचा विचार न करता दोघांनीही त्याची भर्त्सनाच केली होती. श्रुतींचा असा निर्णय आहे की जर कोणी गुरु अथवा आचार्य पदाला अयोग्य असेल तर त्याला गुरु मानले जाऊ नये. गुरुला आचार्यही म्हणतात, कारण असा पुरुष सर्व शास्त्रांचे सार जाणतो आणि अनुयायांना त्या मार्गाचे अनुसरण करावयाचे शिक्षण देतो. ब्राह्मणाचे अथवा आचार्यांचे कर्तव्य करण्यास अश्वत्थामा अपात्र ठरला होता. त्याला ब्राह्मणाच्या उच्च पदावरून पतित समजणे काही गैर नव्हते. त्याला तो योग्यच होता. या विचाराने भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी त्याची भर्त्सना केली ती योग्यच होती. परंतु द्रौपदीसारख्या सतीस्त्रीचा तो शास्त्रीय दृष्टीपेक्षा रूढीच्या दृष्टीने विचार झाला. रूढी म्हणून अश्वत्थामाला त्याच्या पित्याप्रमाणेच सन्मान दिला गेला. याचे कारण म्हणजे साधारणपणे लोक केवळ भावुकतेने ब्राह्मणाच्या पुत्राला वास्तविक ब्राह्मण म्हणून स्वीकारतात. वस्तुस्थिती वेगळीच आहे. योग्यतेच्या निकषावरच ब्राह्मणाचा स्वीकार होतो, केवळ ब्राह्मणाचा पुत्र म्हणून नव्हे. असे असूनही द्रौपदीने अश्वत्थामाला त्वरित मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती भावना तिच्याकरिता चांगलीच होती. याचा अर्थ असा की भगवंतांचा भक्त व्यक्तिशः सर्व प्रकारचे कष्ट सहन करतो, परंतु दुसऱ्यांसाठी इतकेच काय, पण शत्रूसाठी सुद्धा निष्ठुर असत नाही. भगवंतांच्या शुद्ध भक्ताचा हा स्वाभाविक गुण आहे. श्लोक क्रमांक 44। सरहस्यो धनुर्वेद सविसर्गोपसंयम अस्त्रग्रामश्च भवता शिक्षितो यदनुग्रहात। द्रोणाचार्यांच्या कृपेमुळेच तुम्ही सर्व प्रकारच्या अस्त्रशस्त्रांचे संधान करण्याच्या आणि त्यांचे नियंत्रण करण्याच्या रहस्यपूर्ण धनुर्विद्येचे ज्ञान प्राप्त केलेले आहे. तात्पर्य, द्रोणाचार्य वैदिक मंत्राद्वारे अस्त्र चालविण्याच्या आणि नियंत्रित करण्याच्या सर्व गुपितासहित धनुर्वेदाचे आणि युद्धतंत्राचे शिक्षण देत. स्थूल युद्धतंत्र हे जड आयुधावर अवलंबून आहे, परंतु वैदिक मंत्रांनी पूर्ण असे शरानुसंधानाचे तंत्र त्याहून सूक्ष्मतर आहे आणि ते यंत्रचालित बंदुका, अण्वस्त्रे अशा स्थूल जड आयुधांपेक्षा अधिक परिणामकारक रीतीने कार्य करते. त्याचे नियंत्रण वैदिक मंत्रांनी होते. रामायणामध्ये म्हटले आहे की प्रभू रामचंद्रांचे पिता दशरथ महाराज केवळ ध्वनीद्वारेच बाणांचे नियंत्रण करीत असत. ते आपले लक्ष न पाहताच केवळ ध्वनीच्या दिशेने अचूक बाण मारीत. अर्थात आजच्या युद्धात उपयोगात येणाऱ्या भौतिक स्थूल आयुधांपेक्षा हे सखोल युद्धशास्त्र आहे. या युद्धशास्त्राचे अर्जुनाने द्रोणाचार्यांकडून शिक्षण घेतले. म्हणून द्रौपदीला असे वाटले की अर्जुनाने या सर्व लाभांसाठी द्रोणाचार्यांचे उत्तराई व्हावे. द्रोणाचार्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा पुत्र त्यांचा प्रतिनिधी आहे, हा सरळ मनाच्या द्रौपदीचा विचार होता. येथे असा युक्तिवाद करता येईल की द्रोणाचार्यांसारख्या कट्टर ब्राह्मणाने युद्धतंत्राचे शिक्षण का द्यावे, परंतु ज्ञानाचा कोणताही विभाग असो, ब्राह्मणाने अध्यापनाचे कार्य केले पाहिजे. विद्वान ब्राह्मणाने अध्यापक, धर्मोपदेशक आणि भिक्षुक असले पाहिजे. वास्तविक ब्राह्मणाला असा व्यवसाय अंगीकारण्याचा अधिकार आहे. श्लोक क्रमांक 45। स एष भगवान द्रोणः प्रजारूपेण वर्तते
तस्यात्मनोर्धं पत्न्यास्ते नान्व गाद्वी रसुकृपी. द्रोणाचार्य निश्चितपणे आजही प्रतिनिधी म्हणून आपल्या पुत्राच्या रूपाने उपस्थित आहेत आणि या आपल्या पुत्राकरिताच त्यांची पत्नी कृपी त्यांच्यासोबत सती गेली नाही. तात्पर्य, द्रोणाचार्यांची पत्नी कृपी ही कृपाचार्यांची बहीण आहे. श्रुतीधर्मानुसार पत्नी पतीचे अर्धांग आहे आणि संतान नसेल तर पतीचा मृत्यू झाल्यावर स्वेच्छेने त्याच्या समवेत मृत्यूला प्राप्त होणे तिला योग्य आहे. परंतु द्रोणाचार्यांच्या पत्नीच्या बाबतीत सांगावयाचे तर तिला पुत्र असल्याने ती सती गेली नव्हती. मुलगा पतीचा प्रतिनिधी असतो. विधवेला पुत्र असेल तर ती नाममात्र विधवा समजली जाते. म्हणून कोणत्याही परिस्थितीत अश्वत्थामास ठार करणे म्हणजे द्रोणाचार्यांना मारल्यासारखेच होईल, कारण अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा प्रतिनिधी स्वरूप होता. अश्वत्थामाला ठार मारण्याविरुद्ध द्रौपदीचा हा युक्तिवाद होता. श्लोक क्रमांक 46. तद्धर्मज्ञ महाभाग भगवद्भीर गौरवं कुलं वृजिनं नार्हति प्राप्तुं पूज्यं वंद्यं भीक्ष्णशः. अहो भाग्यवान, तुम्ही धर्मज्ञ आहात. नेहमीच आदरणीय व पूजनीय नामांकित कुळातील माणसांना दुःख देणे तुम्हाला शोभत नाही. तात्पर्य, आदरणीय कुळाचा लेश मात्र अपमान दुःखाचे कारण होतो. यासाठी सदाचारी माणसाने वंदनीय कुळातील माणसांशी व्यवहार करताना अत्यंत सावध असले पाहिजे. श्लोक क्रमांक 47. मा रोदिदस्य जननी गौतमी पती देवता यथाहं मृतवत्सार्ता रोदिम्य सुमुखी मुहू. हे स्वामी, द्रोणाचार्यांच्या पत्नीला माझ्याप्रमाणे रडण्यास भाग पाडू नका. माझ्या मुलांच्या मृत्यूमुळे मी दुःखी आहे. माझ्याप्रमाणे ती देखील एकसारखी रडत राहू नये. तात्पर्य, सहानुभूती बाळगणारी एक चांगली स्त्री असल्यामुळे द्रौपदीस द्रोणाचार्यांच्या पत्नीला पुत्रहीन अवस्थेत पाहण्याची इच्छा नव्हती. यात मातृभावना आणि द्रोणाचार्यांच्या पत्नीविषयी आदरभाव स्पष्ट दिसतो. श्लोक क्रमांक 48. यै कोपितं ब्रह्मकुलं राजन्नेरजितात्मभिः तत्कुलं प्रदहत्याशु सानुबंधं शुचार्पितं. जर सत्ता चालविणारे राजे इंद्रियांवर नियंत्रण न ठेवता ब्राह्मण कुळांना अपमानित करून त्यांच्या क्रोधाला कारण होतील, तर त्यांचा क्रोधाग्नी राजांच्या कुळांचा संपूर्ण समुदाय जाळून टाकेल आणि सर्वांवर दुःख कोसळेल. तात्पर्य, समाजातील ब्राह्मण वर्णाचा किंवा अध्यात्मदृष्ट्या विकसित वर्गाचा आणि अशा उच्च कुळातील लोकांचा समाजातील सत्ताधारी वर्ग असणारी श्रमिक यासारख्या इतर वर्णांकडून मोठा सन्मान होत असे. श्लोक क्रमांक 49. सुत उवाच धर्मं न्यायं सकरुणं निर्वलीकं समं महत् राजा धर्मसूतो राज्ञा प्रत्यनंदध्वचो द्विजा. सूत गोस्वामी म्हणाले, हे ब्राह्मण, राजा युधिष्ठिरांनी राणीच्या म्हणण्याला पूर्ण अनुमोदन दिले, कारण तिचे म्हणणे धर्मतत्वांना अनुसरून न्यायोचित, गौरवपूर्ण, दयापूर्ण, समतापूर्ण आणि निष्कपट असेच होते. तात्पर्य, अर्जुनाने अश्वत्थामाला सोडून द्यावे या द्रौपदीच्या म्हणण्याला धर्मसूत युधिष्ठिर महाराजांनी पूर्ण अनुमोदन दिले. थोर कुळातील व्यक्तीची अवहेलना कोणीही सहन करू नये. अर्जुनाने द्रोणाचार्याकडून युद्धतंत्राचे शिक्षण घेतले होते, म्हणून अर्जुन आणि त्याच्या कुटुंबावर द्रोणाचार्यांच्या कुटुंबाचे ऋण होते. अशा कुटुंबियाविषयी कृतज्ञता दाखविली तर ते नैतिक दृष्टीने योग्य नव्हते. द्रोणाचार्यांच्या पत्नीला दयाळूपणाची वागणूक द्यायला हवी. तिच्या मुलाचा वध करून तिला दुःखात लोटणे योग्य नाही. द्रौपदीच्या या म्हणण्यात काही दुटप्पीपणा नव्हता, कारण पूर्ण ज्ञानातून कार्यवाही होणे आवश्यक असते. त्या बोलण्यात समतेची भावना होती. द्रौपदी स्वानुभावाने बोलली होती. वांझ स्त्री एका मातेचे दुःख जाणू शकत नाही. द्रौपदी स्वतः एक माता होती, म्हणून कृपीच्या दुःखाची तीव्रता तिने यथावत जाणलेली होती. ती थोर कुळाचा आदर बाळगणारी होती, हे तिच्यासाठी गौरवास्पद होते. श्लोक क्रमांक 50. नकुल सहदेवश्च युयुधानो धनंजय. भगवान देवकी पुत्रो
ये चान्ये याश्च योषित. नकुल, सहदेव, सात्यकी, अर्जुन तसेच भगवान श्रीकृष्ण आणि तेथे उपस्थित असलेले सर्व स्त्री पुरुषांनी एकमताने राणीच्या म्हणण्याला सहमती दिली. श्लोक क्रमांक 51. तत्रा हा मर्षितो भीमस्त. श्लोक क्रमांक 50. नकुल सहदेवश्च युयुधानो धनंजय भगवान देवकी पुत्रो ये चाने याश्च योषित. नकुल, सहदेव, सात्यकी, अर्जुन तसेच भगवान श्रीकृष्ण आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्री पुरुषांनी एकमताने राणीच्या म्हणण्याला सहमती दिली. श्लोक क्रमांक 51. तन्नाहा मर्षितो भीमस्तस्य श्रेयान वद स्मृत न भरतूर नात्म न श्चार्थे योहन सुप्तान शिशुन वृथा. परंतु भीम त्यांच्याशी सहमत झाला नाही. त्याच्या मते अश्वत्थामाचा वध करणेच श्रेयस्कर होते, कारण त्याने स्वतःचा आणि स्वामीचाही लाभ नसताना निष्कारण सुप्तावस्थेतील बालकांना ठार मारले होते. श्लोक क्रमांक 52. निशम्य भीम गदितं द्रौपदाश्च चतुर्भुज आलोक्य वदनं सख्युरीद माह हसन्निव. भीम, द्रौपदी आणि इतरांचे बोलणे ऐकल्यावर चतुर्भुज भगवंतांनी आपल्या प्रिय मित्राच्या अर्जुनाच्या मुखाकडे पाहिले आणि स्मितपूर्वक बोलण्यास प्रारंभ केला. तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांना 2 हात होते, परंतु या ठिकाणी चतुर्भुज म्हणून त्यांचा उल्लेख का केला आहे त्याचे स्पष्टीकरण श्रीधर स्वामींनी केले आहे. अश्वत्थामाला ठार मारण्याच्या संदर्भात भीम व द्रौपदी या दोघांची विरुद्ध मते होती. अश्वत्थामाला लगेचच ठार मारावे असे भीमाला वाटत होते, तर त्याला वाचवावे असे द्रौपदीला वाटत होते. द्रौपदीचा विरोध असताना भीम त्याला मारायला सिद्ध झाला. ही गोष्ट आपण समजू शकतो. त्या दोघांनाही थांबविण्यासाठी भगवंतांनी आणखी 2 हात धारण केले. मुळात आदिपुरुष भगवान श्रीकृष्णांचे 2 हातच असतात, परंतु नारायण रूपात त्यांना 4 हात असतात. नारायण रूपाने श्रीकृष्ण आपल्या भक्तासमवेत वैकुंठात राहतात, तर स्वयंरूपाने ते परव्योमात वैकुंठ लोकाच्या पलीकडे गोलोकात राहतात. म्हणून श्रीकृष्णांना चतुर्भुज म्हणण्यात काही वेगळेपणा नाही. आवश्यक तेव्हा ते शेकडो आयुधे धारण करू शकतात हे त्यांनी अर्जुनाला दाखविलेल्या विश्वरूपात दिसून आलेच. परंतु जे सहस्त्रो हात दाखवू शकतात ते 4 हात निश्चितच दाखवू शकतात. अश्वत्थाम्याचे काय करावे या संभ्रमात अर्जुन होता. तेव्हा त्याचे अत्यंत प्रिय मित्र भगवान श्रीकृष्ण यांनी मार्ग काढण्यासाठी लक्ष घातले. तेव्हा त्यांच्या मुखावर स्मित हास्य दिसत होते. श्लोक क्रमांक 53. श्री भगवान उवाच ब्रह्मबंधूर्न हंतव्य आततायी वदार्हन मये वो भय मामनातम परिपाह्य नुशासनम. श्लोक क्रमांक 54. कुरु प्रतिश्रुतं सत्यम यतत्सान्त्वयता प्रियं च भीमसेनस्य पांचाल्या मह्यमेव च. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ब्रह्मबंधूला मारू नये, परंतु तो जर आततायी असेल तर त्याचा वध केलाच पाहिजे. हे शास्त्राचार आहे, त्यांचे पालन झाले पाहिजे. तू आपल्या प्रियेला दिलेले वचन पाळले पाहिजेस आणि तुझ्या कृत्याने माझे तथा भीमसेनाचे देखील समाधान झाले पाहिजे. तात्पर्य: अश्वत्थामाला ठार करावयाचे होते आणि त्याचवेळी अनेकांनी व्यक्तींनी उपस्थित केलेल्या शास्त्रार्थाप्रमाणे त्याची गय देखील करायची होती. त्यामुळे अर्जुन गोंधळून गेला होता. ब्रह्मबंधू म्हणून अश्वत्थामाला मारावयाचे नव्हते, परंतु तो तर आततायी होता. मनुस्मृतीप्रमाणे तर ब्राह्मण असला तरी आततायी असेल तर त्याचा वध केलाच पाहिजे. तेथे पतित ब्राह्मण पुत्राविषयी काय बोलावे. द्रोणाचार्य निश्चितच ब्राह्मण होते, परंतु ते रणात आले म्हणून त्यांचा वध करण्यात आला. अश्वत्थामा आततायी होता खरा, पण तो शस्त्ररहित होता. नियम असा आहे की कुणी आततायी जरी असेल परंतु त्याच्याजवळ शस्त्र अथवा रथ नसेल तर त्याला ठार मारले जाऊ शकत नाही. हे सर्व निश्चितपणे गोंधळात टाकणारेच होते. तसेच द्रौपदीचे सांत्वन करतेवेळी तिला दिलेले वचन अर्जुनाला पूर्ण करावयाचे होते. भीमाने आणि श्रीकृष्णांनी त्याला ठार करावे असे सुचविले होते. त्यांचेही अर्जुनाला समाधान करावयाचे होते. हे संपूर्ण कोडेच अर्जुनापुढे होते आणि श्रीकृष्णांनी त्याचा उलगडा केलेला होता. श्लोक क्रमांक 55. सूत उवाच अर्जुन सहसाज्ञाय हरेर्हार दमथासिना मणिजहार मूर्धन्यम द्विजस्य सह मूर्धजम. त्यावेळी अर्जुन भगवंतांच्या संदिग्ध बोलण्याचा हेतू समजू शकला. त्याने अश्वत्थामाच्या शिरावरचा मणी केसासहित
तलवारीने कापून घेतला. तात्पर्य, वेगवेगळ्या माणसांच्या परस्पर विरुद्ध आज्ञापालन करणे अशक्य असते. तेव्हा अर्जुनाने आपल्या कुशाग्र बुद्धीप्रमाणे तडजोड स्वीकारून अश्वत्थामाच्या माथ्यावरचा मणी कापून काढला. हे तर त्याचे शीर कापल्यासारखेच होते आणि सर्व व्यावहारिक हेतूंसाठी त्याचे जीवनही वाचले होते. या ठिकाणी अश्वत्थामाचा उल्लेख द्विज असा केला आहे. खरोखरी तो द्विज होता, परंतु त्या स्थितीपासून त्याचे पतन झाले, म्हणून त्याला योग्य रीतीने शिक्षा झाली. श्लोक क्रमांक 56. विमुच्य रशनाबद्धं बालहत्या हतप्रभं तेजसा मनिना हीनं शिबिरान्नीर यापयत. बालहत्येमुळे त्याचे तेज नष्ट झाले होते आणि माथ्यावरील मणी गेल्यामुळे त्याची शक्ती नष्ट झाली होती. याप्रमाणे त्याला बंधनमुक्त करून शिबिराबाहेर हाकलून देण्यात आले. तात्पर्य, याप्रमाणे अपमानित आणि लज्जित झालेला अश्वत्थामा एका दृष्टीने मृतच झाला आणि त्याच वेळी भगवंतांच्या आणि अर्जुनाच्या बुद्धिचातुर्यामुळे तो जिवंत देखील राहिला. श्लोक क्रमांक 57. वपनं द्रविणादानं स्थानान्नीर्यापनं तथा एष हि ब्रह्मबंधूनां वधो नान्योस्ति दैहिक. ब्रह्मबंधूंसाठी डोक्यावरचे केस कापणे, संपत्ती हिरावून घेणे आणि घरातून घालवून देणे या शिक्षा सांगितलेल्या आहेत. त्यांच्यासाठी शारीरिक वधाचे विधान नाही. श्लोक क्रमांक 58. पुत्र शोकातुरा सर्वे पांडवा सहकृष्णया स्वानां मृतानां यत्कृत्यं चक्रुर निरहरणादिकम्. त्यानंतर दुःखाने व्याकुळ झालेल्या पांडवांनी आणि द्रौपदी यांनी मिळून आपल्या स्वजनांच्या मृत देहांच्या दाहसंस्कारादी क्रिया संपन्न केल्या. अशा रीतीने श्रीमद्भागवताच्या 1ल्या स्कंदातील द्रोणपुत्राला दंड नामक 7व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. अध्याय क्रमांक 8. कुंती देवीच्या प्रार्थना आणि परीक्षितांचे रक्षण. श्लोक क्रमांक 1. सुत उवाच. अथ ते संपरेतानां स्वानामोदकमिच्छतां दातुं स कृष्णा गंगायां पुरस्कृत्य ययुस्त्रियः. सूत गोस्वामी म्हणाले, उदकाची इच्छा करणाऱ्या नात्यातील मृत व्यक्तींना उदक देण्याच्या इच्छेने पांडव द्रौपदीसह गंगेवर गेले. त्यावेळी स्त्रिया पुढे चालत होत्या. तात्पर्य, आजही हिंदू समाजातील कुटुंबात कोणी मृत झाले तर गंगेवर अथवा इतर कोणत्याही पवित्र नदीवर स्नानासाठी जाण्याचा प्रघात आहे. कुटुंबातील प्रत्येकजण मृतात्म्यासाठी एक पात्र भरून जळ अर्पण करतो. त्यासाठी सर्व एकत्रितपणे चालत जातात. त्यावेळी स्त्रिया पुढे असतात. आजपासून 5 सहस्त्र वर्षापूर्वी पांडवांनी हा नियम पाळला होता. भगवान श्रीकृष्ण पांडवांचे मामे भाऊ असल्यामुळे तेथे ते कुटुंबियासमवेत होते. श्लोक क्रमांक 2. ते निनियोदकं सर्वे विलप्य च भ्रूशं पुनः आप्लुता हरिपादाब्जरज पूत सरिज्जले. मृतांविषयी शोक करून त्यांना पाणी दिल्यावर त्या सर्वांनी भगवंतांच्या चरणकमळावरील धुळीकणांनी पावन केलेल्या गंगेच्या पाण्यात स्नान केले. श्लोक क्रमांक 3. तत्रासीनं कुरुपतिं धृतराष्ट्रं सहानुजं गांधारीं पुत्र शोकार्तां पृथां कृष्णां च माधव. त्या ठिकाणी कुरुपती युधिष्ठिर महाराज, त्यांचे धाकटे बंधू आणि धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, द्रौपदी व इतर असे सर्वच जण दुःखी होऊन बसले होते. भगवान श्रीकृष्णही तेथे होते. तात्पर्य, कुरुक्षेत्रावरचे युद्ध कुटुंबियामध्ये लढले गेले होते. त्यामुळे दुःखी झालेले सर्वजण कुटुंबातीलच होते. त्यात युधिष्ठिर महाराज, त्यांचे बंधू, कुंती, द्रौपदी, सुभद्रा, धृतराष्ट्र, गांधारी आणि त्यांच्या सुना असे सर्व होते. ज्या प्रमुख व्यक्तींचा मृत्यू झाला होता त्या कोणत्या तरी नात्याने एकमेकांशी संबंधित होत्या. म्हणून
कौटुंबिक दुःख एकच होते. भगवान श्रीकृष्ण पांडवांचे मेहुणे, कुंतीचे पुतणे आणि सुभद्रेचे बंधू होते. त्यांना सर्वांविषयी सारखीच सहानुभूती होती, म्हणून ते सर्वांचे सांत्वन करू लागले. श्लोक क्रमांक 4. सांत्वयामास मुनिभिर हतबंधुश्चुचार्पितान् भूतेषु कालस्य गतिं दर्शयन्न प्रतिक्रिया. सर्वशक्तिमान नियतीचे अपरिवर्तनीय नियम आणि प्राणीमात्रांवर होणाऱ्या त्यांच्या प्रतिक्रिया यांचा उल्लेख करून भगवान श्रीकृष्ण आणि मुनिजन स्वजनांच्या मृत्यूमुळे शोकाक्रांत झालेल्या मंडळींचे सांत्वन करू लागले. तात्पर्य: भगवंतांच्या आज्ञेतील निसर्गाचे कठोर नियम कोणत्याही प्राण्याला बदलता येत नाहीत. प्राणीमात्रे सर्वशक्तिमान भगवंतांच्या नेहमीच अधीन आहेत. भगवंतांकडूनच नियम आणि आदेश येतात. या नियमांना आणि आदेशांना सामान्यपणे धर्म म्हणतात. धर्माची सूत्रे कोणालाही निर्माण करता येत नाहीत. भगवंतांच्या आज्ञांचे दृढतेचे पालन करणे हा अधिकृत धर्म होय. भगवद्गीतेत भगवंतांच्या आज्ञा स्पष्टपणे घोषित केलेल्या आहेत. प्रत्येकाने त्यांचे किंवा त्यांच्या आज्ञांचेच पालन करावे. त्यामुळे सर्वजण भौतिकदृष्ट्या व आध्यात्मिकदृष्ट्या सुखी होतील. जोपर्यंत आपण या भौतिक जगात आहोत तोपर्यंत भगवंतांच्या आज्ञांचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. यदाकदाचित आपण भगवंतांच्या कृपेने भौतिक जगाच्या बंधनातून मुक्त झालोच तर आपण आपल्या मुक्त स्थितीतही भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा करू शकतो. भौतिक स्थितीत आध्यात्मिक दृष्टी नसल्यामुळे आपण स्वतःला आणि भगवंतांनाही समजू शकत नाही. परंतु भौतिक आसक्तीतून मुक्त झाल्यावर आणि आपल्या मूळ आध्यात्मिक स्थितीत स्थित झाल्यावर आपण स्वतःला आणि भगवंतांना समोरासमोर प्रत्यक्ष पाहू शकतो. जीवनाची भौतिक धारणा सोडून दिल्यावर पुन्हा आपल्या मूळ स्थितीत स्थित होणे म्हणजे मुक्ती. म्हणूनच मनुष्य जीवन हे आध्यात्मिक स्वातंत्र्य प्राप्त करण्याची योग्यता मिळविण्यासाठीच आहे. दुर्दैवाने आपण भौतिक मायाशक्तीच्या प्रभावामुळे काही वर्षांचेच असलेले हे क्षणभंगूर जीवन म्हणजे शाश्वत अस्तित्वच आहे असे समजतो आणि मायेने निर्मिलेल्या देश, गृह, भूमी, संतती, पत्नी, समाज, संपत्ती अशा भ्रमित प्रस्तुतीकरणांचा संग्रह करून भ्रमित होतो. अशा खोट्या स्वामित्वाचे रक्षण करण्यासाठी मायेच्या नाचविण्यानुसार आपण एकमेकाशी लढत राहतो. आपण आध्यात्मिक ज्ञानाचा विकास करून हे समजू शकतो की भौतिक संग्रहाशी आपल्याला काहीच कर्तव्य नाही. हे समजल्यावर आपण भौतिक आसक्तीतून तत्काळ मुक्त होतो. भगवत भक्त भौतिकतेने गोंधळून गेलेल्या मनुष्यांच्या हृदयात नामसंकीर्तन रूपी दिव्य ध्वनीचे खोलवर रोपण करू शकतात आणि त्याद्वारे त्यांना मायेपासून आणि शोकापासून मुक्ती मिळवून देतात. अशा भगवत भक्तांच्या संगतीने भौतिक अस्तित्वाविषयीचे चुकीचे समज तत्काळ दूर होतात. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या भौतिक अस्तित्वाच्या कधीही न सुटणाऱ्या समस्या आहेत. या समस्या निर्माण करणाऱ्या प्रकृतीचे कठोर नियमात गुरफटलेल्या जीवांसाठी मुक्त होण्याचा हाच उपाय आहे. येथे युद्धात मृत्युमुखी पडलेल्या आप्तेष्टांच्या वियोगामुळे दुःखी झालेल्या कुरुवंशातील मंडळींनी भगवान श्रीकृष्णांनी ज्ञानाद्वारे सांत्वना दिली. श्लोक क्रमांक 5. साधयित्वा जात शत्रो स्वं राज्यं कीत वैरहतं घातयित्वास्ततो राज्ञ कचस्पर्श क्षतायुष. स्वार्थी दुर्योधनाने आणि त्याच्या पक्षातील धूर्त लोकांनी ज्यांचा कोणीही शत्रू नव्हता अशा युधिष्ठिरांचे राज्य कपटाने बळकावले. आता भगवंतांच्या आशीर्वादाने ते परत मिळविण्याचे कार्यही पार पडले. त्यांच्यामुळेच दुर्योधनाला मिळालेले नीतिहीन राजे ठार झाले आणि द्रौपदीच्या केसांना निर्दयपणे स्पर्श करणाऱ्यांचे आयुष्य क्षीण झाल्या कारणाने तेही मृत्यूला प्राप्त झाले. तात्पर्य: त्या वैभवशाली काळात अर्थात कलियुगाच्या आगमनापूर्वी ब्राह्मण, गाय, स्त्रिया आणि बालके तसेच वृद्ध यांना योग्य संरक्षण मिळत होते. 1. ब्राह्मणांचे संरक्षण केल्यामुळे आध्यात्मिक जीवन घडविण्यासाठी अतिशय शास्त्रशुद्ध असलेल्या वर्णाश्रम व्यवस्थेचे संरक्षण होते. 2. गोवंशाच्या रक्षणाने दूध या विस्मयकारक अन्नाचे जतन केले जाते. मेंदूतील ज्या सूक्ष्म पेशींना जीवनाच्या उच्चतर ध्येयाची जाण असते त्यांचे पोषण दुधामुळेच होते. 3. स्त्रियांना संरक्षण दिल्याने समाजात पावित्र्य राखले जाते. यामुळे
शांती, सौख्य, जीवन विकास याकरता चांगली संतती निर्माण होते. 4. मुलांच्या संरक्षणाने मनुष्य जीवनाला भौतिक बंधनातून मुक्त होण्याची सुसंधी प्राप्त करून दिली जाते. मुलाला असे संरक्षण देण्याचा प्रारंभ मूल प्राप्त करण्याच्या अगदी प्रारंभापासून किंबहुना शुद्धीकरण प्रक्रियेतील गर्भाधान संस्कारापासूनच होत असतो. 5. वृद्धांच्या संरक्षणामुळे मृत्यूनंतरच्या पारलौकिक जीवनाची पूर्वसिद्धता करण्याची त्यांना संधी मिळते. हा दृष्टिकोन कुत्रा मांजराच्या सुसभ्य पाशवी संस्कृती व्यतिरिक्त एका यशस्वी मानवतेकडे घेऊन जाणाऱ्या तत्वावर आधारलेला आहे. वर उल्लेख केलेल्या निरागस अशा जीवांच्या हत्येला येथे पूर्णतः प्रतिबंध घातलेला आहे. अशा जीवांचा अवमान केला असताही आयुर्मर्यादेत घट होते. कलियुगात त्यांचे यथायोग्य संरक्षण होत नसल्यामुळे वर्तमान पिढ्यांची आयुष्य मर्यादा फारच कमी झालेली आहे. भगवद्गीतेत म्हटले आहे की यथायोग्य संरक्षणाअभावी स्त्रिया वाममार्गाला जातात आणि नको असलेली संतती निर्माण होते. अशा संततीला वर्णसंकर असे म्हणतात. एखाद्या कुलवान स्त्रीचा अवमान करणे म्हणजे आयुष्य मर्यादेत घट आणणे होय. दुःशासनाने द्रौपदीचा अवमान केला. ती एक आदर्श कुलस्त्री होती आणि अशा दुर्वर्तनाने तो दुष्ट अकाल मृत्यूला प्राप्त झाला. अशा रीतीने भगवंतांचे काही कठोर नियम वर उल्लेखिलेले आहेत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.